तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगगाथा यामधील 79व्या अभंगामध्ये म्हणतात, काय यती न करा कोंबड्याने केला खरा, का हो ऐसा संत ठेवा, भार माझे माथा देवा. आडविले दासी तरी का मळती उपवासी, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. हे संत तुकाराम महाराज या अभंगाचा अर्थ समजावून सांगताना आपल्याला हा कोंबड्याचा दृष्टांत देऊन समजावतात की कोंबडा आरवला तरच सूर्य उगवतो का? नाही, तर सूर्य हा स्वतःच सिद्ध आहे, तो उगवणारच आहे, तो रोज उगवतो. म्हणून देवा म्हणतात, भक्ताने भक्ती केली की देवा भक्ताने भक्ती केली तरच तुम्ही सगुण साकार होता काय? तुमच्या इच्छेने तुम्ही विविध स्वरूपे धारण करू शकता. हे देवा, जर भक्ताने भक्ती केली तरच तुम्ही सगुण साकार रूपात होणार का? नाही, तुमच्या इच्छेने तुम्ही हवे तेव्हा तुम्ही सगुण साकार रूपात येऊ शकता. माझ्यामुळे देव प्रगट झाला नसून देवामुळे माझ्या हृदयाची प्रेम भक्ती प्रगट झाली. संत तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यामुळे देव प्रगट नाही झाला, माझ्यामुळे देव प्रगट नाही झाला, तर देवामुळे माझ्या हृदयात प्रेम भक्ती प्रगट झाली. माझ्या हृदयामध्ये प्रेम भक्तीचे विचार येण्यासाठी हा ईश्वर कारणीभूत आहे, देव कारणीभूत आहे. देवाने माझ्या हृदयामध्ये ही भक्ती प्रगट केली, माझ्या हृदयाचे विचार चांगले बनवले, पवित्र बनवले, आणि त्यामुळे का हो ऐसा संत ठेवा, भार माझे माथा ठेवा. देवाला संत तुकाराम महाराज सांगतात, त्यामुळे संतपणाचा भार माझ्या मस्तकी ठेवू नका. बघा, संत तुकाराम महाराज आपल्याला समजावून सांगतात की हा संतपणाचा भार म्हणतात ते, की त्यांना हा भार नको आहे, संतपणाचं हे लेबल त्यांना नको आहे ते म्हणतात. कारण ते दृष्टांत देतात पुढे समजावताना, एखाद्या वेळी स्वयंपाक करणाऱ्या नोकराने स्वयंपाक केला नाही तर मालक काय भुकेने मृत्यू पावणार आहे का? संत तुकाराम महाराज म्हणतात की नाही. तसंच एका भक्ताने देवाची भक्ती नाही केली, त्याची पूजा अर्चा नाही केली, तर देव उपवासी राहणार आहे का? नाही. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, परमात्म्याच्या हाती सर्व कला आहेत, हा ईश्वराच्या हाती सर्व कला आहेत. तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. संत तुकाराम म्हणतात, परमात्म्याच्या हाती सर्व काही कला आहेत, म्हणून स्वतःच्या इच्छेने तो अनंत रूपे धारण करू शकतो. म्हणून भक्ताने की माझ्यामुळे ईश्वर प्रगट झाला, देव प्रगट झाला असे न समजतो, की ईश्वराने आपल्या हृदयामध्ये ही प्रेम भक्तीची इच्छा किंवा भावना किंवा विचार ईश्वराने आमच्या हृदयामध्ये प्रगट केले, आणि म्हणून मी ही ईश्वराची भक्ती करून शकलो. हे भक्तांनी, म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती, की हा ईश्वराच्या हातामध्ये सर्व काही कला आहे, तो आपल्या अनंत रूपामध्ये प्रगट होऊन, तो सगुण रूपामध्ये येऊन, आणि तो त्यांनी अनेक वेळा असं भक्तांना ज्या पद्धतीने भक्त त्याला आळवितो त्या पद्धतीने त्याला तो, जसं यशोदा माता आहे की यशोदा मातेला तो माता म्हणत होता, की जो संबंध विश्वाचा पालन करता, तर त्या पद्धतीने, परंतु भक्ताने तो अभिमान करू नये.